हा, लक्ष द्या मित्रांनो. आता सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 5 मीटर carries a working UDL of intensity 40 kilonewton per meter. 40 kilonewton per meter. Size of the beam is 350 mm into 500 mm effective. बघा मित्रांनो, बी दिलेलं आहे, 350 mm, 350 mm. डी दिलेलं आहे 500 mm, 500 mm is reinforced with 4 bars. AST साठी डायरेक्ट AST काढून घेऊ आपण. 4 इंटू पाय भागिले 4 20 चा स्क्वेअर. हे किती येतं? 1256.63. 1256.63 mm स्क्वेअर. एकदा क्रॉस चेक करा. डिझाईन 10 mm डायमीटर लेग्ड स्टिरअप इफ 120 mm डायमीटर बार इज बेंट अप. टेक टाउ सी इज इक्वल टू 0.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. 3 वेळेस आपल्याला प्रॉब्लेम आहे हा. टाउ सी मॅक्स इज इक्वल टू 2.8 न्यूटन पर mm स्क्वेअर. यूज M20 आणि FE 415. बघा मित्रांनो, आता काय करायचं, लक्ष द्या व्यवस्थित. सगळ्यात पहिले आपल्याला VU काढायचंय. तर WL/2 फॉर्म्युला असतो. तर UDL दिलेला 40, त्यालाच 1.5 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण. 40 इंटू लेंथ किती आहे? 5 भागिले 2 किती येतं? हे किती येतं? 5 सांगा. 150 किलो न्यूटन. 150 इंटू 10⁻³ न्यूटन. VU आल्यानंतर टाउ V काढायचं. टाउ V काय असतं? VU अपॉन BD. VU किती आहे? 150 इंटू 10⁻³ BD किती आहे? 300 इंटू 500 किती येतं? टाउ V बघा 0.857 न्यूटन पर mm स्क्वेअर. न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर टाउ मॅक्स साठी लगेच चेक करून द्यायचं. टाउ मॅक्स किती याचं? 2.8 आहे ना, 20चं 20चं. ओके राहील, ओकेच असतं. टाउसी मॅक्स ओकेच असतं ना. नंतर टाउसी काढायचं. टाउसी किती मित्रांनो? दिलेलं आहे 0.5 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग नंतर VUS काढायचं. VUS, तर VUS चा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? VU मायनस टाउसी इंटू BD. VU मायनस टाउसी इंटू BD 150 इंटू 10⁻³ मायनस टाउसी किती आहे मित्रांनो? 0.5 इंटू बी किती आहे? 350 इंटू 500 किती येतं सांगा फास्ट? किती येतं? 62.5 इंटू 10⁻³ न्यूटन म्हणजे 62.5 किलो न्यूटन. 62.5 किलो न्यूटन. नंतर काय करायचं मित्रांनो? आपल्याला एरिया ऑफ बेंटअप बार काढायचं. एरिया ऑफ बेंटअप बार ASB किती बेंटअप बार आहे? 1 आहे. म्हणजे π/4 20 चा स्क्वेअर किती येतं? ते 314.15. 314.15 mm स्क्वेअर. नाव बेंटअप बार साठीचा लोड काढायचा. आणि इथे एक बेंटअप बार सांगितलेला आहे. तर व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बेंटअप बार लोड? VUS 0.87 FY ASV इंटू साइन अल्फा. साइन अल्फा जर अँगल दिलेला नसला तर 45 अज्युम करायचं. तर ASB इकडे बघा 0.87 FY किती मित्रांनो? 415. FY किती? 415. ASB किती? 314.15 इंटू साइन 45 किती येतं? हे 80.205 इंटू 10⁻³ न्यूटन. आता इथून थोडी ट्विस्ट आहे मित्रांनो. इथून नीट लक्ष द्यायचं. इथून थोडं वेगळं आहे. मग बघा आपलं VU हे पहा अकॉर्डिंग टू द कोड काय आहे? आपला जो याचं कॉन्ट्रीब्युशन आहे बेंटअप बारचं ते
VUS पेक्षा कमी पाहिजे. VUS पेक्षा कमी पाहिजे. कितीनी? हाफनी. बघा आपण VUSV काढू. हा, VUS डिवायडेड बाय 2. हा, जर मित्रांनो इकडे बघा, जर बेंटम बार मधला डाटा नसला तर आपण VUS इज इक्वल टू VUSV घेत होतो. हा, आता ह्याचं बघा किती येतं, 62.5 किलो न्यूटन मध्ये जर घेतलं तर 31.25 किलो न्यूटन. 31.25 किलो न्यूटन. ह्याच्यापेक्षा ते जास्त झालं. हा कसं झाला? जास्त झाला ना. हा जास्त झाल्यास काय करायचं मित्रांनो? हा जास्त झाला. हा जास्त झाल्यास काय करायचं? VUS मीन काढायचं. VUS मीन काढायचं मित्रांनो. VUS मीन साठी फॉर्म्युला काय? 0.4 B इंटू डी. 0.4 डी छोटं लिहिलं तर चालतं. बी किती आहे आपल्याकडे? बी किती आहे? 350. आणि डी किती आहे? 500. किती येतं सांगा हे? 70,000 म्हणजे 70 किलो न्यूटन. 70 किलो न्यूटन. हे जर तुमचं VUSV पेक्षा, VUSV म्हणजे हा VUS डिवायडेड बाय 2. VUSV पेक्षा जर जास्त आलं, VUSV पेक्षा जर जास्त आलं तर आपल्याला मिनिमम स्टिरअप आर सफिशियंट. मिनिमम स्टिरअप काय असते? सफिशियंट असते. याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम दाखवत म्हणजे तुम्हाला त्याच्यात कळत. देअरफॉर मिनिमम स्टिरअप्स आर सफिशियंट. 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 मग काय करायचं? मग आपल्याला काय करायचं? स्पेसिंग काढायची मिनिमम स्टिरअप साठी. फॉर्म्युला 0.87 FY ASV इंटू डिवायडेड बाय 0.4 B. तर बघा 0.87 415 इंटू ASV किती घेतात? 2 इंटू 5/4 इंटू 8चा वर्ग. 8चा वर्ग भागिले 0.4 इंटू 350. किती येतं बघा? 249 पॉईंट म्हणजे 250 mm ची स्पेसिंग घेतात. 250. बघा मित्रांनो इथं सगळ्यात पहिले काय करायचं? हे VUSB काढायचं. हा, VUSB काढल्यानंतर VUSV काढायचं. VUS बाय 2. ह्याची व्हॅल्यू ह्याची व्हॅल्यू हा ह्याची व्हॅल्यू जर सेफ साठी काय पाहिजे म्हणजे ह्याची व्हॅल्यू मिनिमम बेंडिंग बेंटअप बार इन्व्हॉल्वमेंट साठी बेंटअप बारची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा कमी पाहिजे. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे, पण ती जास्त आहे. म्हणून मग आपण हीच व्हॅल्यू सिलेक्ट करायची. VUSV ची व्हॅल्यू कोणती सिलेक्ट करायची? ही सिलेक्ट करायची 31.25 म्हणजेच VUS बाय 2. ती सिलेक्ट केली. मग नंतर ती VUS मीन मध्ये टाकायची. ते येतं 70. ते ह्याच्यापेक्षा जास्त यायला पाहिजे. VUSV पेक्षा जर जास्त आलं तर मिनिमम स्टिरअप वापरायचं. आणि जर कमी आलं तर मग आपल्याला फॉर्म्युला वापरून स्टिरअप्स काढायचे. लक्षात, जो आपण मागचा फॉर्म्युला वापरला होता 0.87 FY ASV इंटू डी अपॉन VSV. समजलं का? VUSV. अजून एक घेतो याच्यात, नीट लक्ष द्या. टाकलाय का तो? हा, कुठला प्रॉब्लेम आहे? बघा मित्रांनो, RC बीम 350 mm इंटू 500 mm डीप इफेक्टिव्ह. बी दिलेलं आहे 350 mm. डी दिलेलं आहे 500 mm. लास्ट प्रॉब्लेम ऑफ रेनफोर्समेंट, शेअर रेनफोर्समेंट. डायमीटर किती दिलेलं आहे? हे पहा, AST काढून घेऊ आपण. काढा पटपट. 4 इंटू पाय भागिले 25 चा स्क्वेअर किती येतं पटकन सांगा? 1.96 इंटू 10 नाही नाही, किती? 1963 mm square. It is having UDL of 60 kilo Newton per meter over a 6 meter span.
तर VU काढायचं WL/2. तर इकडे बघा 1.5 इंटू 60 फॅक्टर ऑफ सेफ्टी घ्यायचं इंटू लेंथ किती आहे 6.5 भागिले 2 किती येतं हे VU 292 इंटू 10⁻³ न्यूटन. हा डिझाईन शेअर रेनफोर्समेंट यूज M20 ग्रेड आणि FE 415 ग्रेड यूज 8 mm डायमीटर स्टिरप्स ऑफ 2 legs assume 2 bars 2 bars are bent up bar 2 bent up bar. आता बघा मित्रांनो इथं काय करायचं सगळ्यात पहिले टाऊ काढायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टाऊ VU अपॉन BD. तर VU किती आहे 292.5 इंटू 10⁻³ 292.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय बी किती आहे 350 इंटू 500 350 इंटू 500 टाऊ किती आहे किती 1.67 न्यूटन पर एम हा 1.67 न्यूटन पर एम स्क्वेअर. टाऊ सी मॅक्स जर चेक केलं तर ते 2.8 येतं म्हणजे ओके ओके. आता टाऊसी डायरेक्टली दिलेलं आहे चलो टेन्शन फ्री. टाऊसी किती आहे 0.62 फॉर PT1 आहे का ते फॉर PT1च येतं का आपलं नाही फॉर PT1 टाऊसी इज इक्वल टू 0.9. तर आपल्याला PT हे काढावं लागेल आपल्याला B इंटू D हे झालं आपल्याला PT काढावं लागेल. PT लिम PT काढून घ्यायचं बरं नंतर म्हणजे PT काढून ठेवायचं. कधी कधी काय होतं नुसतं टावसं दिलं तर PT काढायची काय गरज आहे. PT कितीसाठी दिलेलं आहे ते महत्वाचं आहे. AST इंटू BD 100 व्हॉट इज द AST 1963.49 भागिले 350 इंटू 500 इंटू 100 फास्ट किती येतं 0.67% 0.56% 0.56% आलं. आता काय करायचं फॉर्म्युला व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टाऊसी 1 प्लस टाऊसी 1 प्लस टाऊसी 2 मायनस टाऊसी 1 डिवायडेड बाय PT2 मायनस PT1 इंटू PT मायनस PT1. समजलं. आता काय करायचं टाऊसी इज इक्वल टू टाऊसी 1 किती आहे बघा रे बाळानो हे PT1 आणि 25 साठी आपल्याला टाऊसी 1 किती राहील 0.62 मग हे 0.67 मायनस 0.62 भागिले PT2 किती आहे 1.25 मायनस 1 डिवायडेड आपलं इंटू 1.25 इंटू 1 2 मिनिटं अरे PT किती आलं आपलं 0.56 आलं ना. हा बरोबर हे चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे पुस्तकात. PT किती आला हा म्हणून तेच मग या दोघांच्या रेंज मध्ये ते 1.12 बरोबर आहे. त्यांनी उत्तर चुकीचं घेतलं पण रेंज बरोबर दिली पुस्तकात चुकीचं होतं 1.12 ना 1.12 आलं. आता बघा हे आता बघा इथं काय PT किती घेतात 1.12 मायनस PT1 किती आहे 1 किती येतं हे टाऊसी सांगा फास्ट नीट सांगा 0.644 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा आता टाऊ टाऊ व्ही हा टाऊ व्ही हे जास्त आहे टाऊ सी पेक्षा म्हणजे रेनफोर्समेंट लागतं हा रिक्वायर्ड. नंतर मग बेल्टअप बार काढायचं. आपलं बेल्टअप बार साठी पहिले VUS काढायचं. काय काढायचं VUS काय फॉर्म्युला आहे VU मायनस टाऊ सी इंटू BD. व्हॉट इज द VU ची व्हॅल्यू किती आहे पटकन सांगा
292.5 इंटू 10⁻³ माइनस टाउ सी किती आहे 0.644 इंटू बी किती आहे बी किती आहे 350 इंटू डी किती आहे डी किती आहे 500 डी किती आहे 500 डी 500 व्यवस्थित सगळे कॅल्क्युलेशन व्यवस्थित केले ना पहिलेचे काही चुकलं नाही ना तर पुस्तकात वेगळं आलं किती आलं हे किती 179.8 इंटू 10⁻³ न्यूटन आता बघा हे आलं VUS तर VUS आपलं VUSB काढायचं VUSB बेंटम बार साठी काय फॉर्म्युला आहे 0.87 FY इंटू ASB साईन अँगल किती दिलेला आहे 45 अज्युम करायचं 45 तर 0.87 FY किती आहे 415 इंटू ASB किती घेतात ASB 2 बेंटम बार येतात π/4 बेंटम बारचं हे किती सांगितलेलं आहे बेंटम बारचं डायमीटर किती आहे बेंटम बारचं डायमीटर काही दिलेलं नाही तरी 25 अज्युम केलं ठीक आहे काही पण अज्युम करू आपण किती काय किती आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये किती घेतलं हा मग किती बेंटम मेन बारचं डायमीटर किती आहे हा जे मेन बारचं डायमीटर आहे तेच याचं डायमीटर आहे 25चा स्क्वेअर 25चा स्क्वेअर याचं मेन बारचं आणि याचं डायमीटर एकच मानायचं आता साईन 45 किती येतं हे VUSB 5 मीटर राहील 250.64 इंटू 10⁻³ न्यूटन इकडे बघा आता VUSB काढायचं VUSB काय असतं VUSB काढायचं VUSB काय असतं हे बघ VUS डिवायडेड बाय 2 VUS डिवायडेड बाय 2 तर VUS किती आपल्याकडे 179.8 जर बेंटम बार असेल तर VUSB आणि VUS सारखं नसतं बरं भागिले 2 किती येतं हे 89.9 इंटू 10⁻³ 89.9 इंटू 10⁻³ हे आलं तर इकडे बघा मागच्या प्रॉब्लेम मध्ये जसं आपण पाहिलं होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये जसं VSB काढलं तर आता काय काढायचं VSB जे हे पहा इथं VSB हे याच्यापेक्षा कमी आलं ना म्हणजे एवढंच कॉन्ट्रीब्युशन राहतं आता इथं काय झालंय ते बघा बेंटम बारचं व्हॅल्यू उत्तर किती आहे बेंटम बारचं आपलं 250 पॉईंट आणि हे कमीच आलंय जे एवढंच कॉन्ट्रीब्युशन राहील कॉन्ट्रीब्युशन किती राहील एवढंच राहील मग आता काय करायचं मिनिमम VUS मीन 0.4 इंटू B इंटू D 0.4 इंटू B इंटू D तर VUSB किती आलं आपलं VUSB किती आलेलं आहे VUS मीन 0.4 BD किती आहे 0.4 B किती आहे मित्रांनो किती आणि D किती आहे 500 किती येतं हे 70,000 70,000 न्यूटन एवढं आलं आता काय झालं माहिती का मागच्या प्रॉब्लेम मध्ये ही जी व्हॅल्यू आहे VUSB ची आणि ही VUSB ची आहे ही VUSB त्याच्यापेक्षा कमी होत
इकडे बघा मागचा प्रॉब्लेम. हा जर मागचा प्रॉब्लेम बघितला, व्हीयू इस मीन 70 आहे आणि हे किती आहे 31.25 आणि इथं किती आहे, इथं हे 70 आहे आणि हे किती आहे 89.9. हे जास्त आहे म्हणजे आपल्याला स्पेसिंग लागत. हा स्पेसिंग लागत मग मॅक्झिमम नाही. स्पेसिंगचा आपला नॉर्मल फॉर्म्युला काय, एस व्हीचा व्हर्टिकल सिरप साठी तो घ्यायचा 0.87 एफ वाय इंटू 0.87 एफ वाय ASV इंटू डी डिवायडेड बाय VUSV VUSV 0.87. 2 मिनिट थांब रे बाबा. 415 संपत आला प्रॉब्लेम. 415 हा नंतर 2 गुणिले पाय भागिले 4 इंटू 8चा वर्ग हा इंटू डी किती आहे 500 डिवायडेड बाय VSV किती घेतात 89.9 इंटू 10⁻³ किती येतं बघाय 201. किती येतं हे इकडे बघा मित्रांनो, याला VUSV म्हणू नका. हे फक्त पहिले चेक करा. याला VUSV म्हणू नका, थोडं चुकलं. VUSV म्हणू नका याला. याला काय म्हणा, VUS/2 काढा. VUS/2 काढलं, 89.9 आलं इंटू 10⁻³ नंतर मग काय करा, VUS मीन काढा. VUS मीन काढलं, हे VUS मीन पेक्षा जास्त आहे. हे VUS मीन पेक्षा जास्त आहे. मग VUSV कसं काढायचं, VUSV इज इक्वल टू VUS मायनस VUS मायनस VUSV. VUS किती आहे तुमच्याकडे, VUS किती आहे लक्ष द्या 179.8. हा खूप जुना प्रॉब्लेम आहे, जास्त करून येणार नाही पण तरी पण राहू द्या आपल्याकडे. आणि VUSB किती आहे आपल्याकडे, VUSB चं कॉन्ट्रीब्युशन कोणतं घ्यायचं, हे वाला घ्यायचं. VUSB चं कॉन्ट्रीब्युशन हे वाला घ्यायचं, कमी वाला हे वाला 89.9 इंटू 10⁻³ हा किती येतं हे VUSV किती येतं 5 सांगा 89. चेक केलं नीट 89.9 तेवढं झालं इंटू 10⁻³ हा VUSV म्हणजे तेच घेत होता. हा तेच घेत होता, तसं केलं तर चाललं असतं. हा पण तरी ठीक आहे, पुस्तकावर जाऊ. हा एवढं झालं. मग SV काढायचं, SV 0.87 FY 0.87 FY ASV इंटू डी डिवायडेड बाय काय VUSV तर 0.87 FY किती आहे 415 इंटू ASV किती आहे ASV 2 इंटू पाय भागिले 4 इंटू 8चा स्क्वेअर इंटू 500 किती येतं हे 5 सांगा 89.9 इंटू 10⁻³ किती येतं हे 286 mm 87 mm 201.87 mm हा. आणि तुम्ही SV बिंदी चेक करा, SV बिंदी याच्यापेक्षा जास्त येतं म्हणजे आपल्याला हीच व्हॅल्यू सिलेक्ट करायची. हा तुम्ही SV बिंदी कसं चेक करतात मित्रांनो, लक्ष द्या. SV बिंदी हा SV बिंदी कसं चेक करतात 0.87 FY ASV अपॉन 0.4 B. यांनी उत्तर किती येतं बघायचं 0.87 415 इंटू ASV 2 गुणिले पाय भागिले 4 इंटू 8चा वर्ग भागिले 0.4 B किती आहे 350 किती येतं 5 सांगा 259 पॉइंट म्हणजे हेच ओके.
फड साहेब कालच सांगितलं इकडे लक्ष द्या. इकडे बघा, ही व्हॅल्यू जी आहे ना एसव्ही मीनची याच्यापेक्षा जास्त असली तर हीच व्हॅल्यू घ्यायची आपण. नीट लक्ष दे. हा काय करायचं मित्रांनो, एसव्ही मीनची व्हॅल्यू जे एसव्ही मीनची व्हॅल्यू जर ह्याच्यापेक्षा कमी आली, एसव्ही मीनची जर व्हॅल्यू ह्या व्हॅल्यू पेक्षा जर कमी आली तर ती व्हॅल्यू सिलेक्ट करायची. समज एसव्ही मी 100 आला असतं तर मग मी 200च्या ऐवजी 100 mm ची स्पेसिंग घेतली असती. आणि जर एसव्ही मीनची व्हॅल्यू जास्त आली, आता इथे 259 आहे, मग स्पेसिंग ही ओके. मॅक्झिमम मध्ये तर तुम्हाला माहिती आहे एसव्ही मॅक्स मध्ये तर काय 0.475 डी आणि ते तर तुमचं और 300 ते बरोबर क्रॉस होणार आहे. 0.75 इंटू डी किती आहे 500. किती येतं ते 375 और 300 म्हणजे याचं मॅक्झिमम बघायची गरजच नाही. म्हणजे स्पेसिंग किती घेतात तुम्ही 200 mm ची. स्पेसिंग किती घेतात 200 mm ची. शॉर्टकट मध्ये एकदम फास्ट सांगतो पुन्हा लक्ष द्या मित्रांनो. सगळ्यात पहिले काय करायचं, इथपर्यंत काय अडचण नाही. व्हीयू काढलं, टाऊ काढलं, पीटी काढलं, टाऊ सी काढलं, टाऊ व्ही ग्रेटर दॅन टाऊ सी चला काढलं, व्हीयू एस काढलं. व्हीयू एस काढल्यानंतर व्हीयू एस बी काढायचं. व्हीयू एस बी काढल्यानंतर कोड नुसार ते चेक करायचं व्हीयू एस बाय 2 पेक्षा ते कमी पाहिजे. जर ते जास्त आलं तर व्हीयू एस बाय 2 चीच व्हॅल्यू घ्यायची. व्हीयू एस बाय 2 चीच व्हॅल्यू घ्यायची. नंतर व्हीयू एस मीन काढायचं. व्हीयू एस मीन हे एक आहे 70,000 आलेलं आहे. मग काय करायचं व्हीयू एस व्ही काढायचं. जर मागच्या प्रॉब्लेम सारखं जर व्हीयू एस मीन हे याच्यापेक्षा जर कमी आलं असतं या व्हीयू एस बाय 2 पेक्षा तर आपण हेच व्हीयू एस व्ही डायरेक्ट घेतलं असतं 31.25. पण इथं काय आहे थोडं जास्त आलं म्हणून मग आपण काय करायचं व्हीयू एस व्ही व्हीयू एस मायनस व्हीयू एस बी घ्यायचं. हे काढलं की नंतर 89.9 इंटू 10⁻³ हे आलं. फॉर्म्युलेट टाकलं झालं. फॉर्म्युलेट टाकलं झालं. समजलं क्लिअर? आलं दोन्ही टफ प्रॉब्लेम आहे व्यवस्थित करा. धन्यवाद.